नमस्कार. आरोग्य संपदा या कार्यक्रमात दर्शक हो आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, फार प्राचीन काळात आरोग्यविषयक समस्यांवर आपण वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये उपचार वाचत आलेलो आहोत किंवा ऐकत आलेलो आहोत. आणि दर्शक हो, कालमानानुसार याच्यामध्ये बदलही झालेले आहेत. फार पूर्वी प्राचीन काळात शस्त्रक्रिया सुद्धा केल्या जात असे आपण ऐकत आलो आहोत. आज यामध्ये अनेक बदल झालेले आहेत. आज आपण 21व्या शतकात आहोत आणि आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अनेक क्षेत्रांमध्ये बदल झालेले आहेत. तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा बदल झालेले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे आणि आज आपण अशाच आधुनिक तंत्रज्ञानावर, आधुनिक तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रातलं यावर आपण चर्चा करणार आहोत. ते म्हणजे रोबोटिक सर्जरी. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या इथे उपस्थित आहेत तज्ज्ञ डॉक्टर राज गजभिये. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर राज गजभिये हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज GMC नागपूर या ठिकाणी डीन आहेत. तसंच बॅरियाट्रिक कन्सल्टंट आणि ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जन ते आहेत. ॲडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सर्जरी, बॅरियाट्रिक सर्जरी म्हणजेच लठ्ठपणा संबंधित शस्त्रक्रिया, थोरॅकोस्कोपिक सर्जरी, तसंच GI सर्जरी म्हणजे पोटाच्या विकारासंबंधित ज्या शस्त्रक्रिया असतात आणि रोबोटिक सर्जरी या संबंधित त्यांना फेलोशिप्स मिळालेले आहेत. लागोपाठ 3 वर्ष बेस्ट इंटरनॅशनल पेपर अवॉर्ड, वर्ल्ड लॅप्रोस्कोपी कॉन्फरन्स सेजेस यामध्ये त्यांना US मध्ये अवॉर्ड मिळालेला आहे, पुरस्कार मिळालेला आहे. GMC नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रातलं पहिलं स्टेट ऑफ आर्ट रोबोटिक सर्जरी आणि ॲडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सर्जरी डिपार्टमेंट याची गजभिये सरांनी स्थापना केलेली आहे. आणि तसंच डॉक्टर वानकर मेमोरियल लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड IMA नागपूरकडून त्यांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे. डॉक्टर आपले खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. डॉक्टर आज आपला विषय आहे रोबोटिक सर्जरी. आणि खरंच म्हणजे आज इतकं आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे त्याच्यामुळे रुग्णांना आणि डॉक्टरांना दोघांनाही हे सोयीचं झालेलं आहे. रोबोटिक सर्जरी आज आपण ऐकतो, पण नेमकं रोबोटिक सर्जरी म्हणजे काय, तर याविषयी अनेक शंका असतात, प्रश्न असतात. तर सुरुवात आपण हीच करूया की रोबोटिक सर्जरी म्हणजे नेमकं काय. रोबोटिक सर्जरी आज आधुनिक तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की आजकाल ऑपरेशनसुद्धा हे रोबोटिक द्वारे हे केल्या जाऊ शकतात. रोबोट हे एक यंत्र आहे, म्हणजे मानवाच्या स्किल्स त्याच्यामध्ये त्या यंत्रामध्ये डेव्हलप झालेले आहेत आणि त्याप्रमाणे हे यंत्र पण ते शस्त्रक्रिया अचूक शस्त्रक्रिया ही करू शकते. त्याचा अर्थ हा नाही आहे की ते यंत्र शस्त्रक्रिया करते. हे यंत्र एका कन्सोलला असं जोडल्या जातं आणि सर्जन त्या कन्सोलवर बसतो आणि त्याच्यानंतर या सर्जन्सच्या ज्या मुवमेंट्स आहेत, या सर्जन्सच्या ज्या मुवमेंट असतात ते त्या रोबोट त्या पेशंटमध्ये करतो. आणि ॲक्च्युली सर्जरी ह्या सर्जनच करत असतो. पण सर्जन हा वेगळ्या ठिकाणी बसलेला असतो. रोबोट हा ॲक्च्युली रोबोटचे काही आर्म्स असतात, ते आर्म्स पेशंटच्या शरीरात असतात आणि जे काही सर्जन या कन्सोलमध्ये ॲक्शन्स करतो ते रेप्लिकेट तो रोबोट करतो आणि त्याद्वारे ती शस्त्रक्रिया
करण्यात येते. अच्छा, म्हणजे सर्जन एका बाजूला तीच ऍक्शन करत असतो, त्या कृती करत असतो आणि रोबोट एका बाजूला ती शस्त्रक्रिया करत असतो. अच्छा अच्छा. डॉक्टर, या रोबोटिक सर्जरीमध्ये काही प्रकार आहेत का? म्हणजे खूप वेळा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने पण केल्या जाऊ शकते, म्हणजे रोबोटिक सर्जरी, किंवा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ती केल्या जाते, तर असे काय प्रकार आहेत? हे जसं आपण आता रोबोटिक सर्जरीचे अनेक प्रकार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तर रोबोटचे अनेक प्रकार आहेत. अच्छा. तर रोबोटचे प्रकार म्हणजे काही मेडिकल रोबोट्स आहेत आणि हे काही नॉन मेडिकल रोबोट्स पण आहेत. तर नॉन मेडिकल रोबोट्सचा सर्वात छोटंसं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर आजकाल एक घरोघरी एक घर साफ करण्याचं यंत्र असतं. तर ते यंत्र म्हणजे ते त्याला तुम्ही हे केलं, निर्देश दिले, तर ते यंत्र पूर्ण तुमची खोली साफ करतं आणि ऑटोमॅटिक त्या जागी आपल्या तिथे पार्क होऊन जातं आणि परत ते आपल्या चार्जरवर लागून जातं. तर हे झाले नॉन मेडिकल रोबोट्स. पण मेडिकल रोबोट्स जे आहेत हे मेडिकल रोबोट्स हे अतिशय सॉफिस्टिकेटेड असे इन्स्ट्रुमेंट्स असतात. आणि मेडिकल रोबोट्सचे अनेक प्रकार आहेत. जसं काही सर्वात महत्त्वाचं म्हणजे सॉफ्ट टिश्यू रोबोट्स आम्ही त्याला म्हणतो. त्याच्यानंतर एक ऑर्थोपेडिक्स म्हणजे हाडांचे ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या हाडांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी पण एक रोबोट येतो. त्याच्यामध्ये पण एक अचूक अशी शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे मेंदूवर शस्त्रक्रिया करण्याचे पण रोबोट्स आलेले आहेत. म्हणजे आता खूप ॲडव्हान्समेंट होत आहे मेडिकल फील्डमध्ये आणि काही दिवसानंतर इवन ऑफ्थॅल्मिक म्हणजे डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करणारे पण रोबोट्स आता डेव्हलप होत आहे. काही काही ठिकाणी ते रोबोट्स आले पण आहेत. तर असे वेगवेगळे मेंदूवर शस्त्रक्रिया करणारे रोबोट्स, ऑर्थोपेडिक्समध्ये यूज करणारे रोबोट, तसेच सॉफ्ट टिश्यू रोबोट्स म्हणजे जनरल सर्जरी किंवा पोटामध्ये किंवा थोरॅक्समध्ये यूज करणारे असे हे याला सॉफ्ट टिश्यू रोबोट्स असं म्हणतो. सर्वात जास्त डेव्हलप झालेले रोबोट्स हे सॉफ्ट टिश्यू रोबोट्स आहेत वर्ल्डमध्ये. डॉक्टर, म्हणजे रोबोटिक सर्जरी आज केल्या जाते आहे. खरं तर याचा इतिहास काही वर्ष जुना असेल, तर साधारण किती वर्षांपासून रोबोटिक सर्जरी अस्तित्वात आलेली आहे? एक जवळपास तसा इतिहास रोबोटिक सर्जरीचा जर पाहायला गेला तर एक 25-30 वर्षापूर्वी पण रोबोटिक सर्जरी व्हायची. पण ही थोडी ते जे तेव्हाचे डेव्हलप झालेले रोबोट्स होते ते क्रूड रोबोट्स होते. या रोबोट्सची आणखीन एक ॲडव्हान्टेज असा आहे की हे रोबोट्स 2001 मध्ये एक शस्त्रक्रिया झालेली आहे, म्हणजे आजपासून 25 वर्षांपूर्वी. तर सर्जन हे जे आहेत, एक मार्कस म्हणून सर्जन आहे, जॅकस मार्कस या ते सर्जनचं नाव आहे. 2001 साली हे सर्जन अमेरिकेत बसले होते आणि पेशंट हा फ्रान्समध्ये होता. तर तिथे अमेरिकेत बसून त्यांनी फ्रान्समध्ये त्या पेशंटचं म्हणजे एक जवळपास 10,000 मैल त्याचं डिस्टन्स आहे. तर 10,000 मैल्स इतक्या डिस्टन्सवरनं त्यांनी ती शस्त्रक्रिया अमेरिकेत बसून, पेशंट पॅरिसमध्ये होता फ्रान्समध्ये, तर त्याची शस्त्रक्रिया त्यांनी केली. तर हे आजपासून 25 वर्षांपूर्वी डेव्हलप झालेलं होतं. पण ग्रॅज्युअली त्या रोबोट्समध्ये आणखीन खूप चांगलं रिफाईनमेंट झालेलं आहे आणि आता तर एवढं चांगलं रिफाईनमेंट आहे. आता या युगात जे रोबोट्स आपण यूज करतो आहे त्याच्यामध्ये बिलकुल कोणत्याही प्रकारचा एरर नाही आणि खूप मायन्यूट अशी आपण शस्त्रक्रिया करू शकतो आणि खूप ज्या नर्व्स आहेत, ज्या आणखीन रक्तपेशा आहेत त्यांच्यावर खूप मायन्यूट आणि खूप चांगल्या पद्धतीने सर्जरी आपण परफॉर्म करू शकतो. डॉक्टर, खरंच म्हणजे खूप महत्त्वाचं आणि असं खूपच आधुनिक तंत्रज्ञान रोबोट सर्जरी म्हणजे आज अस्तित्वात आलेलं आहे. पण रोबोटिक सर्जरी जसं आज आपण पाहतो की अनेक वर्षांपासून आपण म्हणजे मॅन्युअली किंवा मानवाकडनंच ही सर्जरी करत आलेलो आहोत, शस्त्रक्रिया करत आलेलो आहोत. पण आज रोबोटिक सर्जरीची गरज केव्हा पडते, म्हणजे केव्हा अशी परिस्थिती केव्हा येते?
पहिले तर असं आहे की आज इवन सुश्रुतापासनं सर्जरी ही सुरू झालेली आहे. पण तेव्हा ॲनेस्थेशियाच्या काही सोयी नव्हत्या. पण आता गेल्या 150-200 वर्षांपासून आता इवन ॲनेस्थेशिया पण खूप डेव्हलप झालेला आहे. पूर्वी विदाऊट ॲनेस्थेशियासुद्धा पेशंट्सवर शस्त्रक्रिया व्हायच्यात आणि त्याच्यामधनं पण ते पेशंट बरे व्हायचेत. तर आता ग्रॅज्युअली ओपन शस्त्रक्रिया पहिले व्हायच्यात. त्याच्यानंतर मग काही कालांतराने आजपासनं 30-35 वर्षांपासून एक की होल सर्जरी, म्हणजे आपण त्याला लॅप्रोस्कोपिक सर्जरी असं म्हणतो, तर ती लॅप्रोस्कोपिक सर्जरी पण आता अस्तित्वात आलेली आहे. अनेक वर्ष आता गेले 20-25 वर्ष या लॅप्रोस्कोपिक सर्जरीनी पाहिलेले आहेत आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरीद्वारे पेशंट्सच्या सर्व शस्त्रक्रिया ह्या करणं, म्हणजे पूर्वी जसं आपण एक इन्सिजन देऊन किंवा चिरा मारून पोट उघडायचो आणि त्याच्यानंतर पेशंटला त्याच्यामध्ये रिकव्हरी टाईम फार जास्त होता आणि त्याच्याशी निगडीत असे कॉम्प्लिकेशन्स खूप व्हायचे. तर त्याच्यानंतर आता ही लॅप्रोस्कोपिक सर्जरी डेव्हलप झाली, त्याला आपण कीहोल सर्जरी म्हणतो. 3 छोट्या छिद्रांमधनं इन्स्ट्रुमेंट जातात आणि मोठ्यातली मोठी शस्त्रक्रिया आपल्याला त्याच्यामध्ये करता येते. पेशंटचं पोट उघडायची काही गरज नसते, इन्सिजन द्यायची काही गरज नसते. तर अशा या पद्धती डेव्हलप झालेल्या आहेत. त्याच्यानंतर ज्या ह्युमन बिईंग्सनी पॉसिबल नव्हत्या किंवा लॅप्रोस्कोपी सर्जरीनी पण पॉसिबल नव्हत्या, अशा काही एरियाज होत्या जिथे काही रिस्ट्रिक्शन्स होते की लॅप्रोस्कोपिक सर्जरी पण. त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे की प्रोस्टेट ग्रंथीची एक सर्जरी असते. तर या प्रोस्टेट ग्रंथीमध्ये ते इतकं डेप्थमध्ये असतं पेल्विसमध्ये की तिथे कोणत्याही प्रकारचे टाके घेणं वगैरे हे कठीण असतं. तर अशा याच्यामध्ये मग रोबोटिक सर्जरीचा म्हणजे डेव्हलप झाली आणि इनफॅक्ट सर्वात पहिले रोबोटिक सर्जरी ही त्या प्रोस्टेटच्या ग्रंथीच्या ऑपरेशनसाठीच डेव्हलप झाली. आणि मग अशा याच्यामध्ये इतक्या कमी जागेत असे सूक्ष्म असे टाके घेणे हे सर्व त्या रोबोटिक सर्जरीने पॉसिबल झालं. तर अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया जिथे ओपन सर्जरीनी किंवा इवन लॅप्रोस्कोपिक सर्जरीनी ज्या गोष्टी पॉसिबल नाही आहेत त्या गोष्टी पण रोबोटिक सर्जरीनी हे पॉसिबल राहतात. तर अशा वेळेस अशा पेशंटसाठी आपण रोबोटिक सर्जरीचा उपयोग करतो. म्हणजे रोबोटिक सर्जरी ही फार ज्या ठिकाणी क्लिष्ट सर्जरी आहे, क्लिष्ट शस्त्रक्रिया करायची गरज पडते, अशा वेळेस रोबोटनी ती केल्या जाते. अच्छा डॉक्टर, बरेच वेळा सर्जरी करताना म्हणजे नी रिप्लेसमेंट आहे किंवा आणखीन वेगवेगळे आहे, तर नी रिप्लेसमेंटमध्ये सुद्धा आजकाल रोबोटिक सर्जरीचा उपाय सांगितला जातो. तर काय म्हणजे याबद्दल काय सांगाल की खरंच आजकाल म्हणजे नी रिप्लेसमेंट हे खूप यशस्वी झालं आहे का रोबोटिक पद्धतीने? आता ही रोबोटिक सर्जरी म्हणजे नी रिप्लेसमेंटसाठी जी रोबोटिक सर्जरी आहे त्याच्याबद्दल मी त्याचा स्पेशलिस्ट नाही आहे, पण हे ऑर्थोपेडिक सर्जन्स वापरतात. पण ऑर्थोपेडिक्समध्ये पण जी रोबोटिक सर्जरी आलेली आहे ती इतकी अचूक आहे, म्हणजे जी नी रिप्लेसमेंटसाठी आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागते. आता ह्युमन बिईंग म्हटलं म्हणजे सर्जन म्हटलं म्हणजे आणि त्यांनी हाताने शस्त्रक्रिया करणे म्हणजे ह्युमन एरर हा कुठेतरी आला. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण नी रिप्लेसमेंट वगैरे ह्या ज्या खूप अत्याधुनिक शस्त्रक्रिया आहेत ज्याच्यामध्ये पूर्ण गुडघा आपण काढतो आणि एक नवा गुडघा प्रत्यारोपित करतो, तर अशा केसेसमध्ये खूपच अचूकतेची गरज आहे. आणि ही अचूकता किती म्हटलं तरी ह्युमन बिईंग्समध्ये ती राहत नाही. तर रोबोटिकद्वारे जर ही शस्त्रक्रिया केली तर त्याच्यामध्ये अतिशय अचूकता राहते आणि कॉम्प्लिकेशन्स बिलकुल होत नाही. तर त्याच्यामुळे ते गुडघ्याचं जे प्रत्यारोपण आहे ते गुडघ्याचं प्रत्यारोपण अतिशय अचूकपणे होऊ शकतं आणि त्याच्यामधनं त्याचा ॲडव्हान्टेज हा सर्व पेशंट्सला जातो. म्हणजे जे ह्युमन एरर्स आहेत ते ह्युमन एरर्स निघून जातात आणि बिलकुल
म्हणजे एका MM पेक्षा पण कमी असं ते इतक्या अचूकतेने ते त्याचे कट्स घेतल्या जातात बोनचे, आणि त्याच्यामुळे एकदम एरर जो ह्युमन एरर आहे तो पण निघून जातो, तो टाळू शकतो. डॉक्टर, नक्कीच म्हणजे फार महत्त्वपूर्ण अशा शस्त्रक्रियेसाठी आपण रोबोटिक सर्जरीचा उपाय करू शकतो. डॉक्टर, आणखीन काही प्रश्न आहेत, आपण त्यावर चर्चा पुढे नेऊया, पण तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा. आरोग्य संपदा या कार्यक्रमात दर्शक हो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रोबोटिक सर्जरी या विषयावर आपण चर्चा करतो आहोत आणि आपल्या इथे उपस्थित आहेत तज्ज्ञ डॉक्टर राज गजभिये. डॉक्टर, रोबोटिक सर्जरी ही खूप महत्त्वाची अशी सर्जरी आहे आणि आधुनिक तंत्रज्ञान आज उपलब्ध झालेलं आहे. रोबोटिक सर्जरी करताना पुन्हा सुरुवातीला तुम्ही सांगितलं की पूर्णतः रोबोट करत नाही, पण रोबोट सर्जरी करतो आहे, तर त्यावेळेला जे प्रमाण आहे म्हणजे रोबोट आणि सर्जन यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण असं काय असतं? म्हणजे सर्जन जेव्हा ही सर्जरी करतो तेव्हा त्यालाही तेवढंच अलर्ट राहणं आवश्यक आहे. तर हे जे रिलेशन आहे किंवा हे जे रसायन आहे हे कसं सांभाळलं जातं? रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबोटिक सर्जन हा प्रशिक्षित राहायला पाहिजे, त्याचं एक प्रॉपर ट्रेनिंग झालं पाहिजे. युजली ज्या कंपनीज असतात त्याच रोबोटिक सर्जरीचं ट्रेनिंग त्यांना इम्पार्ट करतात त्या सर्जन्सला, आणि एक हे खूप असं मोठं ट्रेनिंग नसतं, पण जे सर्जन्स ऑलरेडी लॅप्रोस्कोपिक सर्जरी करतात आहे त्यांच्यासाठी हे अतिशय सोपं असं ट्रेनिंग आहे. एक साधारणतः महिन्याभराच्या ट्रेनिंगमध्ये त्यांना रोबोटिक शस्त्रक्रिया जे ऑलरेडी त्याच्या लॅप्रोस्कोपीमध्ये ट्रेंड आहेत अशा सर्जन्सला ते रोबोटिक सर्जरी करता येतं. जरी आपण असे त्या रोबोटचे काही पार्ट्स असतात, जसे एक कन्सोल आहे, त्या कन्सोलवर हे सर्जन बसलेले असतात, त्याचप्रमाणे ऑपरेशन थिएटरच्या टेबलवर पेशंट असतो आणि त्या पेशंटच्या बाजूला बाकी पण असिस्टंट सर्जन्स असतात. त्याला आम्ही पेशंट साईड टीम म्हणतो किंवा बेड साईड टीम म्हणतो, आणि त्याच्या तिथे ॲनेस्थेटिस्ट पण असतात. तर ह्या ज्या काही आपल्या इथल्या मुवमेंट्स आहेत, या इथल्या मुवमेंट्स जो सर्जन करतो आहे त्याच मुवमेंट्स रोबोट करतो त्या पेशंटच्या शरीराच्या आतमध्ये. तर त्याच्यामुळे खूप प्रेसिशन असतं, म्हणजे सर्व कंट्रोल्स तसे सर्जनच्याच हातात असतात, आणि एकदा ही शस्त्रक्रिया सुरू झाली की ती केव्हा थांबायची, त्याच्यामध्ये आपण काय ॲडजस्टमेंट्स करायचे त्या रोबोटच्या आर्ममध्ये, ते तो सर्जन त्या कन्सोलवर बसूनच कंट्रोल करता येतं. तर ज्या काही मुवमेंट सर्जन करेल त्याच मुवमेंट रिप्लिकेट तो रोबोट करेल. अच्छा डॉक्टर, आपण पण अनेक रोबोटिक सर्जरीज केलेल्या आहेत, या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. अशा वेळेला तुम्हाला काय अडचणी आल्या? कारण की म्हणजे अनुभव पण महत्त्वाचा आहे आणि अनुभवातून आपण बऱ्याच गोष्टींमध्ये शिकत जातो आणि एक्सपर्ट होत जातो. तर सुरुवातीला तुम्हाला पण काही अडचणी आल्या असतील तर तुमचे अनुभव काय आहेत? रोबोटिक शस्त्रक्रियेचे सर्वात मोठी अडचण म्हणजे त्याची कॉस्ट, रोबोटची कॉस्ट. आता रोबोटची कॉस्ट जर आपण पकडायला गेलो तर साधारणतः हा रोबोट 25 करोड रुपये ते 50 कोटी इतका तो महाग आहे. आणि वेगवेगळ्या सर्जरीसाठी ते वेगवेगळे आपल्याला उपलब्ध करावे लागत असतील रोबोट सुद्धा. मेनली ऑर्थोपेडिकसाठी आणि न्यूरोसर्जरीसाठी आणि बाकी याच्यासाठी. पण हा जो सॉफ्ट टिश्यू रोबोट आहे, हा सॉफ्ट टिश्यू रोबोट सर्वात महाग असतो. ऑर्थोपेडिक्सचा किंवा न्यूरोसर्जरीचा रोबोट तेवढा महाग नसतो. हा जो सॉफ्ट टिश्यूचा रोबोट आहे याच्यामध्ये अनेक डिपार्टमेंट चा उपयोग त्यांना होऊ शकतो. से फॉर एक्झाम्पल युरोलॉजी डिपार्टमेंट आहे, म्हणजे किडनी किंवा युरिनरी ब्लॅडर किंवा युरेटर यांच्यावरच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या या रोबोटद्वारे होऊ शकतात युरोलॉजी डिपार्टमेंटच्या. तसंच कार्डिओथोरॅसिक डिपार्टमेंट म्हणजे हृदय विकार जे शस्त्रक्रिया करणारे सर्जन असतात, तर त्यांच्यासाठी पण हा रोबोट यूज होऊ शकतो. तसंच ENTचे जे सर्जन्स आहेत
तर त्या मुखरोग जर काही राहिला, काही लिजन्स राहिले, तोंडाचे जर कॅन्सर राहिले, त्यांच्यासाठी पण हा रोबोट यूज करू शकतो. त्याचप्रमाणे गायनेकॉलॉजी म्हणजे गायनेकॉलॉजी आणि ऑब्स्टेटिक्स जे डिपार्टमेंट आहे, या डिपार्टमेंटसाठी पण जसं हिस्टेक्टमी आहे आणि अनेक ओव्हरीज आहेत, फॅलोपियन ट्यूब्स आहेत, याचे जे विकार आहेत याच्या पण शस्त्रक्रिया या रोबोटद्वारे होतो. तर एक रोबोट हा असा अनेक डिपार्टमेंटसाठी यूजफुल राहतो. तर सर्वात मोठी अडचण म्हणजे पैसे, म्हणजे इतका तो महाग असल्यामुळे. पण आता अनेक कंपनीज आलेल्या आहेत, त्याच्यामुळे ही कॉस्ट पण आता कमी होणार आहे फ्युचरमध्ये. तर अडचणींना तोंड जाणे म्हणजे समोर जाणे म्हणजे मेनली कॉस्ट एवढा. पण एक गव्हर्मेंट हॉस्पिटल, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज असल्यामुळे आम्हाला पालकमंत्री जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब, त्यांनी आणि सध्याचे जे चीफ मिनिस्टर आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांनी पण खूप मदत केली मेडिकल कॉलेजमध्ये रोबोट आणण्यासाठी आणि इतक्या पैशांचं प्रोव्हिजन करून दिलं. त्यामुळे हा रोबोट पण येऊ शकला. पण हा रोबोट जेव्हापासून आला तर तेव्हा त्याच्यानंतर आम्ही सर्व ट्रेंड त्या रोबोटिक सर्जरीमध्ये होतोच. तर असं खूप काही त्याच्यामध्ये आम्हाला अडचणी निर्माण झाल्या. हीच एक मोठी अडचण होती. किंमत हीच एक फार मोठी अडचण. बरं, ती घेण्यासाठी पण जी किंमत असते आणि ते मेंटेन करण्यासाठी सुद्धा त्याला बरेच म्हणजे मनुष्यबळ पण लागत असेल आणि खर्च पण लागत असेल. खर्च पण लागतो. नक्कीच. डॉक्टर, जसं आत्ताच तुम्ही सांगितलं की तुम्हाला अडचण म्हणजे किंमत ही एक, खर्च त्याचा ही एक अडचण आहे. त्याचप्रमाणे रोबोटिक सर्जरीचा सगळ्यात जास्त फायदा काय आहे? म्हणजे तुम्हाला तोही अनुभव आला असेल की का करावी? रोबोटिक सर्जरीचा नक्कीच रुग्णांसाठी तर फार मोठा फायदा आहे. फार कमी छिद्रात, म्हणजे 3 छोटेसे, एक असं समजा तुम्ही की 10 mm तीन छिद्र असतात. ते इट इज ऑलमोस्ट लेस दॅन 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटरचे असे 3 छिद्र असतात. त्याच्यामधनं हे यंत्र जातं आणि त्याच्यामुळे पेशंटची रिकव्हरी फार फास्ट असते. त्याच्यामुळे पेशंटला पेनसुद्धा होत नाही. म्हणजे ज्या वेदना असतात ऑपरेशन झाल्यानंतर, मोठं इन्सिजन घेतल्यानंतर ज्या वेदना असतात त्या वेदनासुद्धा पेशंटला होत नाही. पेशंटचा रिकव्हरी टाईम खूपच फास्ट असतो आणि पेशंटला लवकर डिस्चार्ज पण करू शकतो. तो त्याच्या कामावर पण लवकर जाऊ शकतो. आणि स्कारलेस सर्जरी आहे ही, म्हणजे एक छोटे छोटे स्कार असतात आणि या सर्व गोष्टींचा ॲडव्हान्टेज आहे. त्याचप्रमाणे आपण सर्जन जेव्हा ऑपरेट करतो तेव्हा कितीही म्हटलं तरी वी आर ह्युमन बिईंग्स. तर आपल्याला ट्रेमर्स असतात, आपल्या हाताला कुठेतरी थोडे कंपन असतं म्हणा किंवा ट्रेमर्स असतात. तर खूपच सूक्ष्म जेव्हा आपण सुचरिंग वगैरे करतो तर ते ट्रेमर्स या रोबोटिक सर्जरीमध्ये अवॉइड होतात. त्या रोबोटिक सर्जरीमध्ये कुठेही ट्रेमर्स नसतात आणि त्यामुळे ही अतिशय चांगल्या प्रकारे सूक्ष्म शस्त्रक्रिया ज्याला आपण म्हणू शकतो ती रोबोटद्वारे पॉसिबल असते. हे सर्व रोबोटिकचे ॲडव्हान्टेजेस. अच्छा डॉक्टर, खूप महत्त्वपूर्ण असा त्याचा फायदा आहे आणि नक्कीच म्हणजे रोबोटिक सर्जरी याच्यामुळे रुग्णांना सुद्धा खूप मोठा दिलासा आता मिळालेला आहे. आपण ही चर्चा अशीच पुढे नेऊया. तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा. आरोग्य संपदा या कार्यक्रमात दर्शक हो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, आज आपण रोबोटिक सर्जरी याविषयी चर्चा करतो आहोत आणि यासाठी इथे आमंत्रित आहेत, मार्गदर्शन करण्यासाठी ते उपस्थित आहेत तज्ज्ञ डॉक्टर राज गजभिये. डॉक्टर, आज आपण रोबोटिक सर्जरी ही इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, आधुनिक तंत्रज्ञान आज सगळ्या रुग्णांसाठी उपलब्ध झालेलं आहे. आपण आज त्याच्याविषयी चर्चा करतो आहोत. खरं तर म्हणजे खूप वेगवेगळ्या अवयवांसाठी याचा उपयोग केला जातो. पण आज काय अशी परिस्थिती आहे की या सर्जरीसाठी, या शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक सर्जरी जास्त वापरल्या जाते? म्हणजे कोणत्या अवयवासाठी किंवा कोणतं ऑपरेशन हे यांनी जास्त चांगलं होऊ शकतं? आता ऑपरेशन्स हे अनेक प्रकारचे असतात, पण आता सध्याच्या परिस्थितीत रोबोटिक शस्त्रक्रिया हे सगळ्याच ऑपरेशनसाठी वापरल्या जाऊ शकते.
त्याच्यामध्ये सर्वात त्याचा ॲडव्हान्टेज आहे प्रोस्टेटच्या ऑपरेशन्समध्ये किंवा कॉम्प्लिकेटेड काही पोटामध्ये काही ट्यूमर्स आहेत किंवा ज्याच्यामध्ये खूप सारं प्रिसिजन लागतं आणि ते खूप प्रिसिजननी एखादी गोष्ट आपल्याला काढायची आहे, तर अशा सर्व सर्जरीजमध्ये रोबोटचा यूज आजकाल होऊ शकतो. आता जनरल सर्जरी म्हटलं म्हणजे याच्यामध्ये म्हणजे पोटाचे विकार जे आलेले आहेत ते पोटाचे विकार पण रोबोटिक शस्त्रक्रियेने ठीक केल्या जाऊ शकतात. साधे आपले हर्निया जे आहेत, इवन हर्नियाज पण आता रोबोटिक शस्त्रक्रियेने ठीक केल्या जाऊ शकतात. अन्ननलिकेवरचे जे उपचार आहेत ते पण रोबोटिक शस्त्रक्रियेने ठीक केल्या जाऊ शकतात. पोटाचे विकार आहेत, लिव्हर आहे, गॉलब्लॅडर आहे, आणखीन असे अनेक ऑपरेशन्स आहेत. स्प्लीन या ग्रंथीवरचे ऑपरेशन्स आहेत किंवा पॅनक्रियाज या ग्रंथीवरचे ऑपरेशन्स आहेत जिथे खूप अचूकता लागते. जिथे आपण ऑपरेशन करून जे ॲनास्टोमोसिस म्हणतो आम्ही, एक त्या दोन इंटेस्टाईन्सला जोडणे किंवा इंटेस्टाईन्स हे पॅनक्रियासोबत जोडणे, याच्यासाठी जी अचूकता लागते, या सर्व गोष्टीमध्ये रोबोटचा उपयोग हा नक्कीच होऊ शकतो. त्याचप्रमाणे युरॉलॉजीमध्ये किडनीज आहेत, युरेटर्स आहेत, ब्लॅडर्स आहेत, यांचे जे विकार आहेत या सर्व विकारांचं पण रोबोटिकद्वारे शस्त्रक्रिया होऊ शकते. त्याचप्रमाणे आता रोबोट इवन जे बायपास सर्जरी आहे, म्हणजे कार्डियक सर्जन्स जे बायपास सर्जरी करतात त्या बायपास सर्जरी पण पॉसिबल आहे. आता आताचंच उदाहरण जर घ्यायचं राहिलं तर एक 8 दिवसांपूर्वी आम्ही बायपास शस्त्रक्रिया पण रोबोटिकद्वारे केलेली आहे. बायपास शस्त्रक्रिया म्हटलं म्हणजे अतिशय मोठी आणि क्लिष्ट अशी शस्त्रक्रिया असते, ज्याच्यामध्ये पेशंटला हार्ट अटॅक आलेला असतो आणि ती रक्तवाहिनी, त्या पेशंटच्या हार्टची रक्तवाहिनी ब्लॉक झालेली असते. तर अशा केसेसमध्ये जेव्हा कार्डियक सर्जन ही शस्त्रक्रिया करतो तर त्याला पूर्ण छातीची चिरफाड करावी लागते. म्हणजे ते स्टर्नम आहे त्याला पूर्ण त्याच्यावर चिरा देऊन ते स्टर्नम पूर्ण तेवढं हाड पूर्ण त्याचं रिट्रॅक्ट करणे किंवा त्याच्या बरगड्यांवर इन्सिजन देऊन पेशंटच्या त्या बरगड्या रिट्रॅक्ट करणे, याच्यामध्ये त्या बरगड्या रिट्रॅक्ट करण्यामध्ये किंवा स्टर्नम रिट्रॅक्ट करण्यामध्ये इतका म्हणजे रक्तस्राव होतो आणि इतकं पेनफुल असतं ते पेशंटसाठी. पण ह्या रोबोटिकच्या शस्त्रक्रिया आल्यानंतर इवन बायपास शस्त्रक्रिया ही पण रोबोटिक पॉसिबल आहे, जी की आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्यांदा झालेली आहे. इनफॅक्ट ही शस्त्रक्रिया पूर्ण कंट्रीमध्ये गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये ही पहिली शस्त्रक्रिया अशी झालेली आहे, जी आम्ही आता 10 दिवसांपूर्वी केली, जी नागपूरमध्ये नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये. त्याच्यामध्ये जी रोबोटिक त्यांची जी एक लेफ्ट इंटरनल मेमरी आर्टरी म्हणून असते, ती लिमा म्हणतो आम्ही त्याला, ती लिमा आम्ही रोबोटिकद्वारे काढून दिली आणि त्याच्यानंतर कार्डियक सर्जन्सनी त्याची शस्त्रक्रिया केली. तर हार्टवरची, तर ती बायपास शस्त्रक्रिया म्हणतो आम्ही त्याला. तर याच्यामुळे तो जो स्टर्नम उघडणे आणि त्याच्या पेनफुल सबसिक्वेंटली प्रोसिजर्स, मग त्याच्यामध्ये इन्फेक्शन होणे वगैरे, या सर्व प्रोसिजर्स म्हणजे या सर्व कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो. आणि अशा या सर्व शस्त्रक्रिया आहेत ज्या आपण रोबोटिकद्वारे करू शकतो. म्हणजे रुग्णाला सुद्धा नंतर शस्त्रक्रिया झाल्यानंतर वाटणार नाही की अरे माझं खूप मोठं काहीतरी ऑपरेशन झालेलं आहे, काहीतरी शस्त्रक्रिया झालेली आहे. आणि त्याच्यामुळे जो मानसिक तणाव एक रुग्णांवर असतो तो सुद्धा मला असं वाटतं की ऑपरेशन झाल्यानंतर फार कमी होऊन जात असेल. डॉक्टर, बरेच वेळा म्हणजे एखादं ऑपरेशन झाल्यानंतर, सर्जरी झाल्यानंतर खूप काळजी घ्यावी लागते, पण रोबोटिक सर्जरी केल्यानंतर आपल्याला काय विशेष काळजी घ्यावी लागते? इनफॅक्ट रोबोटिक सर्जरी केल्यानंतर काळजी ही म्हणजे ओपन सर्जरी केल्यानंतर ही विशेष काळजी घ्यावी लागते. से फॉर एक्झाम्पल आपण जर काही पोटावर आपण ओपन सर्जरी केली तर एक मोठं इन्सिजन असतं. त्याच्यानंतर आपण जेव्हा ते सर्व क्लोज करतो तर सर्व पेशींना हील व्हायला बराच वेळ लागतो. त्याच्यामध्ये जर इन्फेक्शन झालं
तर एवढ्या मोठ्या इन्सिजनमधून मग हर्निया निर्माण होतो. पण रोबोटिक शस्त्रक्रिया किंवा लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया या केली तर 3 टायनी इन्सिजनमधनं आपण ती शस्त्रक्रिया करत असतो. त्याचप्रमाणे ओपन शस्त्रक्रिया जर केली तर मग आपण पोटाचा पट्टा देतो तिथे हर्निया होऊ नये म्हणून किंवा त्या पोटावर प्रेशर येऊ नये म्हणून. मग पेशंटला आपण सांगतो की आता 3 महिने तू काहीही जड गोष्ट उचलायची नाही, पोटावर कोणत्याही प्रकारचा ताण यायला नको किंवा ते जिमला जाऊ शकत नाही ओपन सर्जरी झाल्यानंतर. पण रोबोटिकद्वारे शस्त्रक्रिया केल्यानंतर पेशंट लवकर बरा होतो, तो जिमला जाऊ शकतो, तो लवकर आणखीन त्याचं ओरली घेऊ शकतो. अशा अनेक ॲडव्हान्टेज आहेत. तर रोबोटिक शस्त्रक्रिया केल्यानंतर ह्या सर्व ओपन सर्जरीवर या सर्व ॲडव्हान्टेज रोबोटिक सर्जरीचा आहे. अच्छा, म्हणजे रोबोटिक सर्जरी केल्यानंतर फार विशेष अशी काळजी आपल्याला घेण्याची गरज नसते आणि रुग्ण हा लवकर नॉर्मल होऊन जातो. एक्झॅक्ट. नक्कीच. डॉक्टर, जसं आता आपण सांगितले अनेक फायदे आहेत रोबोटिक सर्जरीचे, पण बरेच वेळा असं वाटतं की रोबोटिक सर्जरी करताना सुद्धा एक दडपण असतं की खरंच नक्की होईल का ठीक. तर हे जे यशाचं प्रमाण आहे हे आता सध्या कसं आहे, म्हणजे काय तुमचा अनुभव? रोबोटिक सर्जरी आता सर्वात सेफ सर्जरी जर म्हणायची झाली तर ती रोबोटिक सर्जरीच आहे. म्हणजे एक यंत्र आपल्या मानवावर शस्त्रक्रिया करतो याच्याबद्दल जर कुठे कुणाला काही डाऊट असतील की हा यंत्र कुठे जर बिघडला शस्त्रक्रियेदरम्यान तर असं काहीही होत नाही. तो रोबोट जी काही शस्त्रक्रिया करतो हे तो त्या सर्जननी निर्देश दिल्यानंतरच करतो. अतिशय सेफ ही सर्जरी असते. पेशंटच्या बेडसाईडला पण सर्व सर्जन्स अवेलेबल असतात आणि सर्जरी इतकी सेफ आहे की कोणत्याही प्रकारचं काही अडचण जर निर्माण झाली शस्त्रक्रियेदरम्यान तर तिथे एक मेन क्लच असतो. तो क्लच जर दाबला तर पूर्ण रोबोटचे कंट्रोल म्हणजे रोबोटच्या ॲक्टिव्हिटीज त्या सर्व बंद होऊन जातात आणि मग असं काही वाटलं की आता हे रोबोटद्वारे पॉसिबल नाही आहे तर ती जी बेड साईड सर्जनची टीम आहे दे टेक ओव्हर. अच्छा. तर त्याच्यामुळे अतिशय ही शस्त्रक्रिया अशी सेफ आहे. सेफ आहे. डॉक्टर, नक्कीच. आणि रोबोटिक शस्त्रक्रिया करताना खरं म्हणजे भरपूर त्याचे फायदे आहेत, पण नेमकं सर्जरी करताना आपल्याला म्हणजे डॉक्टरांना आणि बाकी पूर्ण टीमला काय तयारी करावी लागते याविषयी आपण बोलूया, पण तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा. आरोग्य संपदा या कार्यक्रमात दर्शक हो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, आज आपण रोबोटिक सर्जरी म्हणजेच रोबोटिक शस्त्रक्रिया याविषयी चर्चा करतो आहोत आणि आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर राज गजभिये. डॉक्टर, जसं आपण मगाशी बोलत होतो की सर्जरी करताना पूर्वतयारी काय करावी लागते, कारण की एक पूर्ण ते टीमवर्क असतं म्हणजे रोबोटिक सर्जरी. तर जरी ती खूप सोपी असेल तरी पण त्याची काहीतरी पूर्वतयारी असेल, तर काय असते ही सगळी पूर्वतयारी? पूर्वतयारी म्हणजे जसं कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी एक पूर्वतयारी लागते. लाईक त्या शस्त्रक्रियेसाठी पेशंटचा हा फिटनेस लागतो. तर पेशंटच्या काही तपासण्या केल्या जातात, काही रक्ताच्या, लघवीच्या, काही ECG केले जातात, आणखीन इकोकार्डिओग्राफी केली जाते. हे सगळं एकदा फिटनेस आलं पेशंटचं की मग त्याच्यानंतर त्या पेशंटला सर्जरीसाठी पोस्ट केलं जातं. मग हे कोणतीही शस्त्रक्रिया ही ॲनेस्थेशियामध्ये केली जाते. तर त्याच्यामुळे काही आपण पेशंटला निर्देश देतो की एक 6 तासापासनं जे ऑपरेशनचं टायमिंग आहे त्याच्या 6 तास अगोदरपासनं तोंडाने काहीही घ्यायचं नाही, म्हणजे उपाशीपोटी राहायचं. तर हे काही ते ॲनेस्थेशियाचे कॉम्प्लिकेशन अवॉइड करण्यासाठी असतं. मग पेशंट हा ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर त्याला ॲनेस्थेशियाची एंडोट्रॅकियल ट्यूब टाकली जाते आणि त्याच्यामधनं त्यांना ॲनेस्थेशिया दिला जातो. मग पेशंटचे पूर्ण कंट्रोल्स हे ॲनेस्थेटिस्टकडे असतात. मग त्याच्यानंतर एका प्रकारे पेशंटच्या पोटामध्ये, म्हणजे आता मी जर पोटाच्या ऑपरेशनचं एक्झाम्पल जर घेतलं तर त्या पेशंटच्या पोटामध्ये एका निडलद्वारे, त्याला आम्ही व्हेरस निडल म्हणतो,
एका निडलद्वारे CO2 गॅस इन्सफ्लेट करतो. अच्छा अच्छा. आणि त्याच्यानी ते पेशंटचं पोटामध्ये असा गॅस भरला जातो. आणि तो गॅस एकदा भरला की त्याच्यामध्ये आम्ही पोर्ट्स म्हणतो त्याला, त्याच्यामध्ये ट्रोकर आणि कॅन्युला जे 5 mm चे किंवा 10 mm चे, अर्ध्या सेंटीमीटरचे म्हणता येईल आपल्याला, किंवा 1 सेंटीमीटरचे असे ते पोर्ट्स असतात. ते मग अंडर व्हिजन ते पोर्ट्स टाकल्या जातात पेशंटच्या पोटामध्ये. अच्छा. आणि एकदा हे पोर्ट्स गेलेत की त्याच्यानंतर रोबोटचे जे आर्म्स आहेत, एका रोबोटला युजली 4 आर्म्स असतात. तर ते जे रोबोटचे आर्म्स आहेत ते त्याच्यामध्ये टाकल्या जातात. त्या प्रोसिजरला आम्ही डॉकिंग म्हणतो. तर हे रोबोटिक डॉकिंग एकदा झालं ती तुमची बेडसाईड टीम करत असते. आणि एकदा हे सर्व डॉकिंग झालं की त्याच्यानंतर सर्जन सर्व चेक करतो, सगळे आर्म्स वगैरे प्लेसमध्ये आहेत की नाही. आणि त्याच्यानंतर सर्जनला ग्रीन सिग्नल भेटतो आणि त्याच्यानंतर सर्जन ही शस्त्रक्रिया करतो. तर ही सर्व पूर्वतयारी रोबोटिक सर्जरीच्या पहिले आम्हाला करायची असते. हो, म्हणजे जरी ती रोबोटिक सर्जरी असली तरी पण त्याची एक महत्त्वपूर्ण अशी तयारी असते आणि ते सगळं अचूक होईल कसं होईल यावर सगळा फोकस असतो. डॉक्टर, तरीही प्रश्न अनेकांना असतो की ही कितपत सुरक्षित आहे. म्हणजे अजूनही रोबोटिक सर्जरी ही नवीन असल्यामुळे लोकांना एक संभ्रम असतो. तर याविषयी आपण काय सांगाल की कितपत सुरक्षित ही आहे? ही पूर्ण या रोबोटचा कंट्रोल जे आहे ते सर्जनच्या हातात असतं आणि पेशंटच्या बेडसाईड सगळे सर्जन्स असतात, बाकी पण असिस्टंट सर्जन्स हे असतात. तर त्याच्यामुळे जेव्हा कुठेही आपल्याला असं वाटलं की ही सर्जरी आता रोबोटिकली पॉसिबल नाही किंवा फार मोठा ट्यूमर आहे किंवा हा इतक्या की होलमधनं काढता येणार नाही, याला ओपन करूनच काढता येईल, तर अशा वेळेस सर्जन हे डिसिजन घेतो. म्हणजे अशी पण परिस्थिती अनेक वेळा येते अशी पण परिस्थिती येते, पण फार कमी येते. फार कमी वेळा असं होतं, कारण पेशंट आम्ही तसा प्रॉपरली सिलेक्ट करतो. म्हणजे असं आपण असं गृहीत धरूया की 100-200 केसेस जर आपण केल्या तर त्याच्यामध्ये 1 किंवा 2 वेळा अशी परिस्थिती येण्याचे चान्सेस असते. कारण पेशंटच्या पोटामध्ये काय आहे, किती आपण इन्व्हेस्टिगेशन्स केले तरी पेशंटच्या पोटाच्या आतमध्ये वेळेवर काय निघेल हे कुणाच्याच हातात नसतं. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे मग सर्जन पूर्ण कंट्रोल असतो. कधी काही ब्लिडिंग जरी झालं तरी ते ब्लिडिंग, पोटामध्ये काही ब्लिडिंग झालं तर ते कंप्लीट सर्जनच्या हातामध्ये तो कंट्रोल असतो. आणि सर्जन ती ऑपरेशन कधी थांबून त्याची जी बेडसाईड टीम असते इट कॅन टेक ओव्हर. तर रोबोटिक सर्जरी ही अतिशय सुरक्षित सर्जरी आहे. त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल जर काही संभ्रम आहे किंवा काही कुणाला असं वाटेल की यंत्रमानव हा आपल्यावर शस्त्रक्रिया करतो आहे, तर असं घाबरून जाण्याचं काही काम नाही. पण खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे. तर त्यामुळे आता पेशंट्स मध्ये पण हा अवेअरनेस येतो आहे की रोबोटिक शस्त्रक्रिया कशा प्रकारची होते आणि ती किती सेफ आहे. तर त्याच्यामुळे आता त्यांच्या मनातही, सर्व पेशंटच्या मनातही आता रुजलेलं आहे की रोबोटिक शस्त्रक्रिया ही अतिशय सेफ आहे. डॉक्टर, अनेकदा असं होतं की सर्जरी जेव्हा शस्त्रक्रियेची ती सगळी तयारी सुरू असते ते सगळे इन्स्ट्रुमेंट्स जे बघितल्या जातात, म्हणजे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात, म्हणजे नीडल असेल किंवा सीझर असेल, जे काही ते बघूनच थोडा वेळ पेशंटला एक धास्ती बसते आणि एक थोडा वेळ तो घाबरून जातो हे सगळं होणार. तर रोबोट हे जे स्ट्रक्चर आहे तर हे कसं असतं? म्हणजे रोबोटला बघून आपल्याला काय वाटतं? म्हणजे पेशंट्स तुमच्याकडे आलेले आहेत आणि तुम्ही अनेक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, तर तुमचा अनुभव काय आहे? म्हणजे रोबोटचं स्ट्रक्चर कसं आहे आणि कसा परिणाम होतो त्याचा? रोबोटचं स्ट्रक्चर फार मोठं आहे. म्हणजे रोबोट हे यंत्र जर म्हणायला गेलं तर एक जवळपास 5 बाय 5 फुटाचं एवढं ते यंत्र असतं. आणि ते यंत्र युजली पेशंट्स हे पाहत नाही, पण पेशंट्स हे चित्रामध्ये पाहू शकतं किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये एखाद्या पेशंटला जर पाहायचं असेल तर ते पण पाहता येईल.
पण ते यंत्र असं थोडं मोठं असतं, पण त्याच्यामुळे पेशंटला घाबरून जायचं काहीच कारण नाही, कारण त्याच्यामध्ये सेफ्टी मेकॅनिझम्स इतक्या जास्त आहेत की त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं असं घाबरून जायचं काही कारण नाही, किंवा ते यंत्र, आता हे जे यंत्र आहे एवढं मोठं यंत्र आपल्या पोटात जाणार आहे का, अशी जर त्यांना समज असेल तर ती फार चुकीची आहे. त्या रोबोटला अटॅच्ड असे 3 छोटे छोटे बारीक इन्स्ट्रुमेंट्स असतात, ते 5 mm चे इन्स्ट्रुमेंट्स असतात, तर ते शरीरात जातात. ते यंत्र जरी दिसायला मोठं राहिलं तरी पण ज्या यंत्राद्वारे ती शस्त्रक्रिया इन्स्ट्रुमेंट्सद्वारे ती केली जाते ती फार मायन्यूट असते. अच्छा, म्हणजे रोबोटिक सर्जरी जेव्हा केल्या जाते तेव्हा अगदी म्हणजे जी आपण आधीच्या शस्त्रक्रियेमध्ये चिरफाड व्हायची किंवा जे मोठ्या प्रमाणात ऑपरेशन व्हायचं ते आता टाळलं जातं आणि खूप सहज पद्धतीने हे ऑपरेशन केल्या जातं. आणि खरंच म्हणजे रुग्ण लवकरात लवकर पण घरी जाऊ शकत असेल. म्हणजे आधी ज्या शस्त्रक्रिया व्हायच्या ते हिलिंग व्हायला जे वेळ लागायचं किंवा ठीक व्हायला वेळ लागायचा, तर आता या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण किती दिवसात घरी जातो? अगदी पूर्वीच्या वेळेस जर जी शस्त्रक्रिया आम्ही करायचो त्याच्यासाठी 10-10, 15-15 दिवस पेशंट हा वॉर्डमध्ये राहायचा. बऱ्याचदा तर काही कॉम्प्लिकेशन झाले तर त्याचा स्टे, वॉर्डमधला स्टे रुग्णाचा आणखीन वाढायचा. पण याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन रेट पण फार कमी आहे आणि पेन नाही आहे, त्याच्यामुळे रुग्ण हा ब्लड लागत नाही, असे इन्फेक्शन होत नाही, अशा प्रकारचे अनेक ॲडव्हान्टेजेस आहेत. त्याच्यामुळे रुग्ण हा युजली किती मोठी शस्त्रक्रिया झाली तरी 2 ते 3 दिवसात रुग्ण हा बरा होऊन आपल्या घरी जाऊ शकतो. नक्कीच डॉक्टर, ही चर्चा आपण अशीच पुढे नेऊया. तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा. दर्शक हो, आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण चर्चा करतो आहोत रोबोटिक सर्जरी या विषयावर आणि आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर राज गजभिये. डॉक्टर, अनेक प्रश्नांवर तुम्ही खूप छान असं मार्गदर्शन केलं आणि बरेच वेळा म्हणजे रोबोटिक सर्जरी हा नवीन विषयसुद्धा खूप सोप्या पद्धतीने आपल्या दर्शकांसमोर आलेला आहे. आज ही जी रोबोटिक सर्जरी केल्या जाते नागपुरात तर आहेच, प्रश्नच नाही, पण महाराष्ट्रात कुठे कुठे ही सर्जरी उपलब्ध आहे? रोबोटिक सर्जरी म्हणजे हे रोबोट अतिशय कॉस्टली असल्यामुळे हे पहिल्यांदा कॉर्पोरेट हॉस्पिटल्स, जे मोठे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत मुंबई, पुण्यासारख्या शहरात, या हॉस्पिटल्समध्ये पहिले आलेले आहेत. पूर्ण भारतात जर आपण पाहायला गेलं तर एक साधारणतः 300 ते 350 रोबोट्स पूर्ण आतापर्यंत इन्स्टॉल झालेले आहेत. पण हे सर्व इतक्यातच झालेले आहेत. पण लुकिंग ॲट दी पॉप्युलेशन ऑफ इंडिया तर अतिशय कमी आहेत रोबोट हॉस्पिटल्समध्ये. त्यातल्या त्यात शासकीय हॉस्पिटल्समध्ये म्हणजे गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल्समध्ये हे रोबोट तर नाहीच. म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर हे महाराष्ट्रातलं पहिलं मेडिकल कॉलेज आहे ज्याच्यामध्ये हा रोबोट इन्स्टॉल झालेला आहे. आणि मला असं वाटतं जे डिपार्टमेंट इथे स्थापन झालंय ते सुद्धा आपल्याच पुढाकाराने पहिल्यांदाच महाराष्ट्रातल्या पहिल्यांदाच झालेलं आहे. पण आता हळूहळू दुसऱ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये पण येतात आहे. अजूनही ते सुरू झालेले नाही आहेत. पण सध्या म्हणजे आता आम्हाला इस्टॅब्लिश करून 1 वर्ष झालेलं आहे. 1 वर्षात आम्ही 200 शस्त्रक्रिया केलेल्या आहेत रोबोटिक. अच्छा. आणि इतक्या कमी पिरियडमध्ये इतक्या जास्त शस्त्रक्रिया करणारं हे इंडियातलंच पहिलं उदाहरण आहे इन एनी गव्हर्नमेंट हॉस्पिटल. अच्छा अच्छा. तर बाकी ठिकाणी पण आहे, मेनली कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये आहे आणि हळूहळू हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये पण येईल. सो दॅट कितीही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जरी राहिली तरी त्याचा फायदा हा गरीबातल्या गरीब रुग्णाला पोहोचला पाहिजे. कारण आजकाल मेडिकल कॉलेज किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये हे गरीब रुग्ण येत असतात ज्यांच्याजवळ पैसे नसतात. तर जरी त्यांच्याजवळ पैसे नसले तरी शासनाची ही योजना आहे की हा जो ॲडव्हान्टेज आहे तो गरीबातल्या गरीब पेशंटपर्यंत पण त्याचा ॲडव्हान्टेज त्या पेशंटला पोहोचला पाहिजे, मिळाला पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, अशाच गव्हर्नमेंटच्या शासनाच्या काही योजना असतील
म्हणजे आज रोबोटिक सर्जरी इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जर उपलब्ध होते आहे आणि ग्रामीण भागातला पण बराच म्हणजे रुग्णवर्ग इकडे येतो आहे, तर काय यांच्यासाठी योजना आहेत? म्हणजे त्यांना कमीत कमी एकतर खर्च याचा भरपूर असतो, तर काही अशा योजना आहेत का की ज्यामुळे खर्च कमी होऊ शकतो? जरी ही टेक्नॉलॉजी आता इतक्यातच आलेली आहे, त्याच्यामुळे ह्या रोबोटिक सर्जरी ह्या जशा काही शासनाच्या योजना आहेत, MJPJY ही एक योजना आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची PMJY म्हणून योजना आहेत, म्हणजे PMSSY म्हणून योजना आहेत, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना, किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या MJPJY म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना, ह्या काही शासनाच्या योजना आहेत. पण ही रोबोटिक शस्त्रक्रिया इतकी आधुनिक असल्यामुळे आणि आता आल्यामुळे याचा समाविष्ट त्या योजनेमध्ये करण्यात आलेला नाही. आता या शस्त्रक्रियेचं रोबोटिक शस्त्रक्रियेची जी कॉस्ट आहे, जर हेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये एका ऑपरेशनची जवळपास 10 इट कॅन रेंज फ्रॉम 10 lakhs to 20 lakhs, 10 ते 20 लाखापर्यंत ही शस्त्रक्रियेची कॉस्ट जाऊ शकते. तीच शासनामध्ये काही योजनामध्ये याचा समावेश करण्यात आला तर त्याचा गरीब रुग्णांना नक्कीच फायदा होईल आणि तो फ्युचरमध्ये आता समावेश होईल. पण सध्याच्या परिस्थितीत आमच्याकडे ज्या काही शस्त्रक्रिया होतात त्या सगळ्या रुग्णांना फ्री ऑफ कॉस्ट अशा असतात. आणि ज्या काही आम्ही त्याच्यासाठी जो खर्च येणार असतो, डिस्पोजेबल्स म्हणा किंवा आणखीन रिपीटेड त्याचा AMC CMCचा जो खर्च असतो, तो सगळा आम्ही त्या रोबोटच्या खर्चामध्येच इन्क्लूड केलेला आहे. तर त्याच्यामुळे आमच्या इकडे येणारा जो कोणी रुग्ण आहे त्याला फ्री ऑफ कॉस्टमध्येच ती शस्त्रक्रिया पडते. पण याचा समाविष्ट जर या शासनाच्या योजनांमध्ये केला, MJPJY किंवा PMSSY मध्ये, तर त्याचा नक्कीच रुग्णांना फायदा होईल. नक्कीच. डॉक्टर, खूप महत्त्वपूर्ण हा विषय आहे रोबोटिक सर्जरी. आणि आज आधुनिक तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा खूप म्हणजे बदल यामध्ये झालेला आहे, खूप परिवर्तन आलेलं आहे. रोबोटिक सर्जरी सारख्या विषयामध्ये आज आपण पुढे जातो आहोत, हे खरंच म्हणजे आपलं भारताचं आणि इथल्या भारतीयाचं हे यश आहे. नक्कीच डॉक्टर, खूप छान असं मार्गदर्शन आज आपल्या दर्शकांना झालेलं आहे. आपण दूरदर्शनच्या या स्टुडिओमध्ये आलात, आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला, आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.